पहिला चेंडू अतिशय सुंदर चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू चेंडू निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या स्थिर बिनबाद 0. आदिती 11 दरे सुरेश शिंदे यांचा पुढचा चेंडू अजय स्ट्राइकला अजय नॉन स्ट्राइकला राकेश ना यष्टीरक्षाचे काम पार पाडत आहेत ते विश्वनाथ शिंदे. पुढचा चेंडू लेग साइड कटवला चेंडू चेंडूवरती काय होते पाहूया आणि आज जातोय तो खणखणीत आणि दणदणीत षटकार. डीजे मास्टरांना संधी. गोलंदाजीवर चांगली सुरुवात या ठिकाणी दर्या संघाकडून होते ती अजय यांच्या रूपाने. सुंदर फटका 3 बॉल 12. पहिलं षटक चालू सुरेश शिंदे यांच्या रूपाने. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहे सुरेश शिंदे. अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल आपल्याला आणि तितक्या ताकदीचा खेळ केला जातोय तो अजय शिंदे यांच्या रूपाने. आदिती 11 दरे यांच्याकडून मारण्याचा प्रयत्न चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. वाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धावीची भर पडते ती आदिती 11 संघामध्ये. आयसीसी नियम क्रमांक 25 याची पायमल्ली होते. नियम धुडकावला जातोय तोडला जातोय सुरेश शिंदे यांच्याकडून आणि त्यांना दंडित केलं जात आहे ते पंचांकडून. एका धावीची भर पडते आदिती 11 दरे संघामध्ये. संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 13. मारण्याचा प्रयत्न ऑफसाइडला कटवला चेंडू. या चेंडूवरती काय होते पाहूया. चेंडू जातोय बाउंड्री पर्यंत. पुढे क्षेत्ररक्षण पळत आहेत आणि 1-2 धावा पूर्ण या ठिकाणी होत आहेत. तिसऱ्या धावेसाठी घेत आहेत का पाहायचंय आणि तिसरी सुद्धा धाव्या ठिकाणी आरामात पूर्ण होते. संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 16. पहिलं षटक अजून चालू आहे सुरेश शिंदे यांच्या रूपाने. वाटतं काल उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सुरेश शिंदे बीपीएल मध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सुरेश शिंदे यांची वर्णी लागली होती. संघाची धावसंख्या 17. पहिलं षटक चालू आहे सुरेश शिंदे यांच्या रूपाने. मारण्याचा प्रयत्न चेंडू निर्धाव जातो या ठिकाणी. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या बिनबाद 17. पावसावाडी याच्यानंतरचा होणारा सामना पावसावाडी ब वर्सेस जाबारवाडी. दोन्ही संघाचे कृपया खेळाडू तयार राहायचंय. पावसावाडी ब संघाचे खेळाडू समालोचन कक्षाच्या उजव्या साईडला यायचंय. कर्णधार पावसावाडी ब संघाचा संतोष पवार. पुढचा चेंडू ऑफसाइड कटवा चेंडू पाहूया. चेंडूवरती काय होत आहे. चेंडू जातोय सीमारेखा पर्यंत जातोय का पाहायचंय. पांडुरंग शिंदे एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोरगा संघाचा चेंडू फील्ड केला जातोय आणि 2च धावेवरती रोखलं जात आहे ते दरे संघाला. आदिती 11 दरे सुंदर असं क्षेत्ररक्षण पांडू शिंदे यांच्या रूपाने. 2 धावेची भर पडते ती आदिती 11 संघामध्ये. संघाची धावसंख्या पोहोचते ती 19. संघाची धावसंख्या 19 बिनबाद 19. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 19. 4 षटकाचा सामना होईल. याच्यानंतरचा होणारा सामना पावसावाडी ब वर्सेस जाबरवाडी. पावसावाडी ब संघाचे कर्णधार संतोष पवार. आपल्याला विनंती आहे आपण समालोचन कक्षाच्या उजव्या साईडला आपले सर्व खेळाडू घेऊन उभं राहायचंय.
सुंदर अशा वातावरणामध्ये चाललाय तो भैरवनाथ चषक 2022. प्रेक्षकांची गर्दी 22 ते 25,000 प्रेक्षक आता या मॅच पाहतायत. युट्यूब लाईव्ह सुद्धा या ठिकाणी चालू आहे. लाईव्ह मॅच सुद्धा आपल्याला अतिशय सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलंय तर पावसाळी संघाने, पावसाळी ग्रामस्थांनी. आणि खरोखर या चषकासाठी, या टुर्नामेंटसाठी ग्रामस्थांचं सुद्धा खूप मोठं सहकार्य योगदान आहे. खरोखर मी पावसाळी क्रिकेट संघातर्फे सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतो ते निवृत्ती शिंदे. मला वाटतं कालच बीपीएल मध्ये निवृत्ती शिंदे यांनी सुरेख अशी गोलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला फायनल पर्यंत पोहोचवलं होतं ते निवृत्ती शिंदे. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 19. चांगलीच धावसंख्या या ठिकाणी उभी केली ते आदिती 11 दरे या संघाने. निवृत्ती शिंदे यांचा पहिला चेंडू, पुढचा चेंडू पाहूया या चेंडूवरती काय होत आहे. लेग साईड कटवला चेंडू, या चेंडूवरती काय होतंय आणि हा चेंडू जातोय सीमारेखा पार. खणखणीत खणखणीत दणदणीत चौकार राकेश शिंदे यांच्या बॅटच्या पट्ट्यामधून निघाला. या ठिकाणी बॉल मारतोय, खूपच लांब गेलाय. प्लेयरला बोलो परत, प्लेयरला परत बोल. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, क्रिकेट प्रेमींचं मी सहर्ष स्वागत करतो. एक सुंदर असं वातावरण, सुंदर असे धावपट्टी, सुंदर असं ग्राउंड या ठिकाणी आपल्यासाठी सुसज्ज केलं ते ग्रामस्थांनी. पुढचा चेंडू निवृत्ती शिंदे यांचा. खराब चेंडू होता पहिला चेंडू आणि त्या खराब चेंडूवरती धावा मात्र 4 मिळाल्या त्या दरे संघाला, आदिती 11 दरे या संघाला. पुढचा चेंडू निवृत्ती शिंदे यांचा. मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, परंतु एक धाव त्यांना लेग बायच्या रूपाने मिळते. संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 24. दुसरं षटक चालू आहे निवृत्ती शिंदे यांच्या रूपाने. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहेत निवृत्ती शिंदे. दरे संघाकडून मारलेला चेंडू, चेंडू उंच पाहूया चेंडूवरती काय होत आहे. चेंडू झेल होतं का आपल्याला पाहायचं चेंडू. आणि सुंदर असा झेल घेतला तो सुरेश शिंदे यांनी, खरोखर अतिशय अप्रतिम झेल घेतला. मध्ये खूप मेहनत करावी लागते, क्रिकेटमध्ये खूप सराव करावा लागतो, क्रिकेटमध्ये एकाग्रता असावी लागते आणि एकाग्रताच आणि सरावच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. श्री शिंदे यांच्या रूपाने एक अप्रतिम असा झेल घेतला सुरेश शिंदे यांनी आणि पहिला विकेटची श्रीगणेशा होतोय आदिती 11 दरे संघाकडून विजय शिंदे यांच्या रूपाने. विजय शिंदे यांची जागा घेण्यासाठी, अजय शिंदे यांची जागा घेण्यासाठी आले ते विजय शिंदे. पहिला झटका, पहिला हादरा बसला तो अजय शिंदे यांच्या रूपाने. आदिती 11 दरे संघाला अजयची जागा घेण्यासाठी येतोय तो विजय शिंदे. हा बॉल होते, बॉल टाका बाहेर. दुसरं षटक चालू आहे निवृत्ती शिंदे यांच्या रूपाने. वैयक्तिक पहिलं षटक करतायत निवृत्ती शिंदे. पाहूया या चेंडूवरती काय होतंय, या षटकामध्ये काय होतंय, येणाऱ्या बॉल वरती काय होतंय आपल्याला पाहायचंय. मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, चेंडू निर्धाव जातोय, परंतु थोडीशी मिसफिट होते या ठिकाणी विश्वनाथ शिंदे यांच्याकडून. बॉल खालती राहिला
आणि चेंडू निर्धाव होता, परंतु एक धाव मिळते ती लेग बायच्या रूपाने. एका धावेची भर पडते ती आदिती 11 संघामध्ये आणि संघाची धाव संख्या पोहोचते ती 25. एक बाद 25. दुसरं षटक चालू आहे निवृत्ती शिंदे यांच्या रूपाने. पुढचा चेंडू निवृत्ती शिंदे यांचा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती निवृत्ती शिंदेच्या रूपाने. पहिला चेंडू थोडासा खराब होता, परंतु नक्कीच दुसरे चेंडू टाकले ते अतिशय अप्रतिम असे चेंडू टाकले ते निवृत्ती शिंदे यांनी आणि जखडून ठेवलं ते आदिती 11 दरे संघाला. संघाची धावसंख्या 1 बाद 25. पुढचा चेंडू निवृत्ती शिंदे यांचा. मारण्याचा प्रयत्न लेग साईडकडे चेंडू पावया चेंडूवरती काय होता, चेंडू हवेमध्ये होता परंतु झेल काही होत नाही. एक धाव तर पूर्ण होते आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न का पाहायचंय आणि दुसरी सुद्धा धाव या ठिकाणी आरामात पूर्ण होते. 2 धावेची भर पडते ती आदिती 11 संघामध्ये, आदिती 11 दरे संघामध्ये आणि संघाची धाव संख्या पोहोचते ती 1 बाद 27. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 1 बाद 27. या चषकासाठी या टुर्नामेंटसाठी पंचांची कामगिरी पार पडतायत ते सातारचे पंच आम्ही या ठिकाणी मागवलेले आहेत. किरण जावळे आणि अमित पोटेकर. तसेच युट्यूबचं माध्यम चालू आहे या ठिकाणी विशाल म्हात्रे ऑपरेटर आणि मनीष राजपूत कॅमेरामॅन ऑपरेटर यांच्याकडून ही पूर्ण मॅच प्रत्येक क्षण टिपला जातो युट्यूबच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिल्या संघाचा तिसरं षटक घेऊन येतो तो कोरगा संघाकडून सुनील शिंदे. पाहूया सुनील शिंदे आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत. धावांची सरासरी पाहता 13.5चा ऍव्हरेज या ठिकाणी आदिती 11 दरे संघाचा आहे, तो 13.5चा ऍव्हरेज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते 1 बाद 27. पहिला चेंडू सुनील शिंदे यांचा. स्ट्राईकला आहेत ते विजय. सुंदर असा फटका आहे, फटक्यावरती काय होतंय पायचा आणि चेंडू जातोय सीमाने का पार. खणखणीत दणदणीत षटकार डीजे मास्टर. पंचांचा इशारा, वाईड बॉलचा इशारा. आयसीसी नियम क्रमांक 25 ची पायामल्ली या ठिकाणी होते ते सुनील शिंदे यांच्याकडून. एक अतिरिक्त धावेची भर पडते ते आदिती 11 संघामध्ये. संघाची धावसंख्या पोहोचते ती 34. पुढचा चेंडू सुनील शिंदे यांचा. लेग बायच्या स्वरूपामध्ये 4 धावांची भर पडते ती आदिती 11 संघामध्ये आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 38. 1 बाद 38. अतिशय खराब असं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळते कोरगा संघाकडून. सुंदर गोलंदाजी होती, सुंदर चेंडू टाकला होता, परंतु यष्टरक्षक विश्वनाथ शिंदे यांच्या हातामध्ये काय आला नाही आणि लेग बायच्या स्वरूपाने 4 धावा मिळत आहेत. पुढचा चेंडू
मारण्याचा प्रयत्न, चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, चेंडू निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या स्थिर, संघाची धावसंख्या 1 बाद 38. विजय शिंदे मोठे फटके मारण्याच्या नादात आणि नक्कीच प्रेक्षकांना चौकार आणि षटकाराची पाहायला मजा वाटते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, चेंडू निर्धाव जातोय. या ठिकाणी सुनील शिंदे यांची पुन्हा एकदा कमबॅक होते आणि निर्धाव चेंडू सुनील शिंदे यांचा. संघाची धावसंख्या स्थिर, संघाची धावसंख्या 1 बाद 38. पुन्हा एकदा मारलेला चेंडू पाहूया. अतिशय सुंदर असे क्षेत्ररक्षण या ठिकाणी होतंय. एका धावेची भर पडते ती आदिती 11 दरे संघामध्ये. संघाची धावसंख्या 1 बाद 39. तिसरं षटक चालू, तिसरं षटक प्रगतीपटावर सुनील शिंदे यांच्या रूपाने. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, चेंडू निर्धाव जातोय आणि या ठिकाणी टिचित केला जातोय तो विश्वनाथ शिंदे यांच्याकडून. आणि षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 बाद 39. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 बाद 39. आउट कोण झालं? 39. आउट कोण झालं? राकेश यांची जागा घेण्यासाठी आलेत ते कोण आले? निलेश शिंदे. पाहूया वैयक्तिक पहिला आणि संघाचा 4थं षटक घेऊन येतोय तो कोरगा संघाकडून अभि काल सुंदर अशी गोलंदाजी केली होती बीपीएल मध्ये. मारण्याचा प्रयत्न, चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. यॉर्कर एक अस्त्र, यॉर्कर एक अस्त्र येते, फलंदाजा जकडून ठेवलं जातात. यॉर्करने असा चेंडू टाकला तो अभि यांनी. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते कोरगाव संघाकडून. नवोदित खेळाडू निवृत्ती शिंदे, विश्वनाथ शिंदे, सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत आहेत ते कोरगाव संघाचा अभि शिंदे. मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, चेंडू निर्धाव जातोय. एक अतिरिक्त धावेची भर पडते, पंचांकडून वाईड बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धावेची भर पडते ती आदिती 11 संघामध्ये. संघाची धावसंख्या पोहोचते 40. 2 बाद 40. पुढचा चेंडू अभि शिंदे यांचा. मारण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव जातोय. खरोखर सुंदर आणि सुंदरच गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते अभि शिंदे यांच्याकडून. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आणि तितक्याच ताकदीने आणि तितक्याच सुंदर असे यष्टी रक्षकाचं काम पार पाडते ते विश्वनाथ शिंदे. बामनोलीचे कर्णधार कृपया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. बामनोली संघाचे कर्णधार आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. पुढचा चेंडू अभि शिंदे यांचा. विजय शिंदे यांना मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, चेंडू निर्धाव जातोय परंतु या ठिकाणी धावचीत होतोय. या ठिकाणी निलेश. तिसरा निलेशांची जागा घेण्यासाठी आले तो सागर शिंदे. अभि शिंदे यांचा पुढचा चेंडू विजय शिंदे यांना चकवा देतात चेंडूवरती. पुन्हा
पुन्हा एकदा कटवलेला चेंडू पाया चेंडूवर आणि खणखणीत दणदणीत षटकार. विजय शिंदेच्या बॅटच्या पट्ट्यानं दुसरा षटकार. डीजे मास्टर अभि शिंदे खरोखर सुंदर गोलंदाजी करत आहेत. त्या अभि शिंदे कोरगा संघाकडून एक नवोदित खेळाडू आहे. निवृत्ती शिंदे, विश्वनाथ शिंदे, सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या खेळाडूचा उदयमुख खेळाडू आहे तयार करतायत. पुढचा चेंडू अभि शिंदे यांचा विजय शिंदे यांना. पुन्हा एकदा कटाचा चेंडू. चेंडूवरती काय होतंय पाहायचंय आपल्याला. आणि हा या ठिकाणी झेल होता परंतु थोडीशी मिसफिल्ड म्हणावी लागेल. आणि या ठिकाणी धावचीत होतोय विजय शिंदे. चौथा धक्का. संघाला रणजित शिंदे यांच्या रूपाने 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 5 बाद 47. 48 ला विन आहे तो कोरगा संघ. 24 चेंडू आणि 48 धावसंख्या पाहिजे. मला वाटतं सरासरी पाहता 12 धावांची सरासरी या ठिकाणी आहे. पंचांना पाणी घेऊन जायचंय. स्वप्नील पाणी घेऊन जा. ताबडतोब लावून घ्यायचंय. पंचाने आपण भाग पाडायचंय त्यांना, कारण आपल्याला आज पण खूप सामने खेळायचे आहेत. उद्या आपल्याला फायनल पूर्ण करायचे. त्यामुळे सर्वांनी जलद गतीने खेळ खेळायचा आहे. सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी आणि तितक्याच सुंदर अशी खेळपट्टी आहे, तितक्याच सुंदर असं ग्राउंड उपलब्ध केलं ते पावशेवाडी ग्रामस्थांनी. भैरवनाथ स्टेडियम पावशेवाडी. कोरगा संघाचे ओपनर बॅट्समन सचिन शिंदे आणि सुरेश शिंदे क्रीज वरती जात आहेत.
वैयक्तिक पहिल्या संघाचं आणि वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येतात तो आदित्य 11 संघाकडून किरण शिंदे. तू कुठे मध्ये राकेश शिंदकर, आपण कृपया आपली बॅट आणायची इकडे लवकरात लवकर. कोरगाव संघासाठी आपली बॅट पाहिजे, तरी आपण कृपया कुठे असाल तर कोरगाव संघाला बॅट द्यायची आहे. वैयक्तिक पहिल्या संघाचा पहिला षटक घेऊन येत आहेत ते. याच्यानंतरचा होणारा सामना वारसोली वर्सेस बामनोली होणार आहे, याची दक्षता घ्या. याच्यानंतरचा होणारा सामना बामनोली वर्सेस वारसोली देव. क्वार्टर फायनलचा सामना होईल आपला, याची दक्षता घ्या. पंचांचा ग्रीन सिग्नल आलेला आहे, मॅच चालू होऊ द्या. वैयक्तिक पहिल्या संघाचा पहिला षटक आदित्य 11 संघाकडून किरण शिंदे यांच्या रूपाने. सुंदर चेंडू होता, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. एक धाव मिळते एक बायच्या स्वरूपाने संघाची धावांची सरगणेशा होतोय. बामनोली संघाचा कर्णधार आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय. बामनोली संघाचा कर्णधार आणि वारसोली संघाचा कर्णधार आपण ताबडतोब टॉस का बॉस मध्ये यायचंय. सुरेश सिंदकर आपल्याला विनंती, आपण ताबडतोब या ठिकाणी यायचंय. वैयक्तिक पहिल्या आणि संघाचा पहिलं षटक किरण शिंदे यांच्या रूपाने प्रगतीपटावर. स्ट्राईकला सुरेश शिंदे, नॉन स्ट्राईकला सचिन शिंदे. सुरेश शिंदे काल बीपीएल ज्यांनी गाजवले ते सुरेश शिंदे. याच्यानंतरचा होणारा सामना बामनोली वर्सेस वारसोली देव यांच्या दरम्यान होणार आहे. पुढचा चेंडू किरण शिंदे यांचा. सुरेश शिंदे यांना मारायला चेंडू पाहूया. चेंडूवरती काय होतं, चेंडू जातोय सीमारेखा पार. खणखणीत दणदणीचा षटकार. सुरेश शिंदे यांच्या बॅटच्या पट्ट्यामधून निघाला पहिला षटकार. यांच्या रूपाने सुरेश शिंदे यांच्या बॅटच्या पट्ट्यामधून निघालेला खणखणी षटकार. संघाची धावसंख्या बिनबाद 7. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेसाट कटवला. चेंडूवरती गावतो पुन्हा एकदा षटकार. त्याच जागेवरती षटकार ठोकला तो सुरेश शिंदे यांचा आणि 7 धावेची भर पडते ती कोरगाव संघामध्ये. केली तर संतोष सपकाळ यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. खरोखर आपण असे दानशूर आहात, त्यामुळे नक्कीच या खेळाचं महत्व वाढलंय आणि खेळाडूंचं सुद्धा महत्व वाढलंय आणि खेळायला सुद्धा मजा येते ती आपल्या या दानशूरपणामुळे. सुरेश शिंदेनी जर षटकार ठोकला, हॅट्रिक केली षटकारांची, तर नक्कीच आपल्याला 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. किरण शिंदे यांचा पुढचा चेंडू सुरेश शिंदे यांना. पुन्हा एकदा मला जाणी खणखणी दणदणी षटकार आणि षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळते. सुरेश शिंदे यांना खरोखर 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे सपकाळ यांच्याकडून. तसेच ओमकार डेगे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद सर्व दानशूरांचा. खरोखर सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. 22 प्रीमियर बीपीएलचे खेळाडू सुरेश शिंदे यांच्याकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा कळलेसाठी करा. चेंडू या चेंडूवरती काय होत, चेंडू जातो का समीरकर पाहायचा आणि पुन्हा एकदा चौकार, खणखणीत चौकार. डीजे मास्टर संधी.
पहिलं षटक चालू आहे किरण शिंदे यांच्या रूपाने आणि अतिशय सुंदर असे खेळी पाहायला मिळते ती सुरेश शिंदे यांच्या रूपाने. पुढे मारण्याचा प्रयत्न, चेंडू प्लेसमेंट होतोय आणि निर्धाव जातोय चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या बिनबाद 23. डीजे मास्टर. संघाकडून मला वाटतंय कालच झालेल्या बीपीएल मध्ये उत्कृष्ट फलंदाज कोरगळ, उत्कृष्ट गोलंदाज कोरगळ आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुद्धा कोरगळ, तिन्ही मोठी प्राइज, तिन्ही मोठी बक्षीस या कोरगळ संघाकडे घेऊन गेलाय तो कोरगळ संघ. आणि त्याच संघाचे सर्व मातब्बर खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ते कोरगळ संघाकडून. अतिशय चांगली अशी एकजूट संघामध्ये कोरगळ संघामध्ये. विजय शिंदेचा पुढचा चेंडू, सुंदर असा लेग साइड कट चेंडू पाहिजे, चेंडूवरती कावत आहे, चेंडू जातोय सीमारेखापर्यंत, फील्ड होतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण होते आणि दुसऱ्या धावासाठी पळतात आणि दुसरी सुद्धा धाव या ठिकाणी पूर्ण होते. 2 धाव्यांनी समाधान मानावं लागतंय. 2 धावेची भर पडते ती कोरगळ संघामध्ये आणि संघाची धाव संख्या पोहोचते ती 25. दुसरं षटक चालू विजय शिंदे यांच्या रूपाने आदित्य 11 दर्यान्स कडून. त्याच्यानंतरचा होणारा सामना वासुदेव वर्सेस बामनोली, दोन्ही संघाचे कर्णधार. आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. विजय शिंदे यांचा पुढचा चेंडू, स्ट्राईकला सचिन शिंदे, नॉन स्ट्राईकला सुरेश शिंदे. विजय टू सचिन, मारण्याचा प्रयत्न, लेग साइड कटवला चेंडू, या चेंडूवरती काय होते पाहायचे आणि एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. एका धावावरती समाधान मानावं लागते कोरगळ संघाला आणि सचिन शिंदे यांना एका धावेची भर पडते ती कोरगळ संघामध्ये. संघाची धाव संख्या 26, बिनबाद 26. दुसरं षटक चालू विजय शिंदे यांच्या रूपाने. विश्वनाथ पवार आपण टॉच उडून घ्यायचंय. हा घे ना आता. बामनोली संघाचे कर्णधार आणि वासुदेव संघाचे कर्णधार आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचंय, हजर राहायचंय. विश्वनाथ पवार यांना विनंती, आपण टॉस का बॉक्स मध्ये जाऊन टॉस फाडायचंय. विजय शिंदे यांचा पुढचा चेंडू सुरेश शिंदे यांना. बीपीएल स्टार सुरेश शिंदे, लेग साइड कट मारलेला चेंडू, या चेंडूवरती काय होतं, चेंडू हवेमध्ये, चेंडू झेल होतं का आपल्याला पाहायचंय, झेल काय होत नाही. एक धाव पूर्ण होते या ठिकाणी आणि दुसरी सुद्धा धाव या ठिकाणी आरामात पूर्ण होते. 2 धावेची भर पडते ती कोरगळ संघामध्ये. सचिन सुरेश शिंदे यांच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या पोहोचते ती 28, बिनबाद 28. सुंदर खेळ या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला सचिन शिंदे आणि सुरेश शिंदे यांच्या जोडगोळीमध्ये. वैयक्तिक पहिलंच षटक चालू आहे आणि संघाचं दुसरं षटक चालू आहे ते आदित्य 11 दरे यांच्याकडून.
विजय शिंदे यांचा पुढचा चेंडू पाहूया. सुरेश शिंदे या चेंडूवरती काय करामत करतायत ते आपल्याला पाहायचंय. ऑफसाईड गटावर चेंडू लो खणखणीत दणदणीत षटकार. सुरेश शिंदे यांच्या बॅटच्या पट्ट्याला अंकित षटकार. पुढचा चेंडू विजय शिंदे यांचा सुरेश शिंदे यांना रिव्हर्स शॉट मारला खणखणीत आणि दणदणीत. हा सुद्धा चौकार. सुरेश शिंदे यांच्या बॅटच्या पट्ट्यातून निघाला खणखणीत चौकार. निवृत्ती शिंदे आपण टॉस उडून घ्या. निवृत्ती शिंदे टॉस कपास मध्ये जाऊन आपण टॉस पाडायचा आहे. स्कोर संघाची संख्या 38. दुसरा षटक चालू विजय शिंदे यांच्या रूपाने. स्ट्राईकला सुरेश शिंदे, नाटकला सचिन शिंदे. पाहूया या चेंडूवरती काय होत आहे. मारण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव जातो या ठिकाणी. स्लो पद्धतीचा चेंडू आणि चकवा दिला या चेंडूने. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या 38. बिनबाद 38. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 38. हॅलो. त्यानंतर मॅच पाहणार आहोत जाबरवाडी संघाचे संघनायक आणि पौशवाडी संघाचे संघनायक. आपणास विनंती असेल टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे ज्या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. चला लवकर मित्रांनो यायचं आहे. जाबरवाडी संघाचे संघनायक आणि पौशवाडी संघाचे संघनायक ज्या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. बी ग्रुप मधील दुसरी लढत आपण पाहतोय. पांडुरंग कदम जाबरवाडी संघाचे एक वरिष्ठ खेळाडू आहेत. अप्रतिम दोन्ही वरिष्ठ खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी पाहायला मिळतो ते आपल्याला कोरगाव दरम्यान सुभाष दादा यांच्या हस्ते टॉस केला जातोय. चला टॉस करून घ्यायचा आहे लगेच. 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता कोरगाव संघाला. छापा इज द कॉल. या ठिकाणी जाबरवाडी संघ नक्कीच टॉस जिंकलाय. दादा आपण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तुम्ही सुद्धा एक भरपूर क्रिकेट खेळलाय. गेले 10 ते 15 वर्षापूर्वीचा अनुभव तुमच्या पाठीशी आहे. आज आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळायला चान्स मिळालेला आहे. युट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे. प्रेक्षक देखील घरून मॅच पाहतायत आणि प्रथमतः या ठिकाणी आपण टॉस जिंकला आहात. काय स्वीकारणार आहात? आम्ही या ठिकाणी फिल्डिंग स्वीकारणार आहे आणि नक्कीच आपण प्रथमतः फिल्डिंग स्वीकारणार आहात. प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आनंद पवार ते देखील कित्येक वर्षाचे खेळाडू आहेत आणि कित्येक वर्ष क्रिकेटसाठी देखील दिलेले आहेत. त्या ठिकाणी आपण पाहतोय त्यांना किती धावांपर्यंत आपण या ठिकाणी रोखू शकाल? आम्ही त्यांना 40 ते 45च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्की 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहात. आनंद पवार या ठिकाणी आहेत. आमच्या बरोबर कित्येक वर्ष देखील खेळलेत परंतु आज या ठिकाणी आपण पाहतोय आनंद पवार आपण या ठिकाणी प्रथमतः फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी संघ समोर आपण पाहिलं तर जाबरवाडी संघ आहे. या जाबरवाडी संघासमोर आपण किती धावांचा डोंगर उभा करू शकाल? आता सर्वप्रथम त्यांनी फलंदाजी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तरी आम्ही फलंदाजी स्वीकारले तरी आम्ही त्यांना 40 ते 45 रनामध्ये गुंडाळण्याचा प्रयत्न करू. नक्कीच गोंधळण्याचा प्रयत्न करू. आपला हा मराठी भाषेतील चांगला शब्द देखील आहे. नक्कीच चांगल्या शब्दाची एक जाणीव करून देखील तुमच्या माध्यमातून देतो. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देतो. धन्यवाद देतो. मी जातो कॉमेंट्री बॉक्स ज्या ठिकाणी आपले समालोचक जोडलेले आहेत किशोर पवार यांच्याकडे. धन्यवाद. पुढचा चेंडू लेग साइड कटवला चेंडू. चेंडूवरती काय पाहिजे आणि हा चेंडू जातोय सिक्सर. खणखणीत सुरेश शिंदे यांच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये निघालेला आणखीन एक षटकार प्रेक्षकांना अतिशय प्रेक्षणीय पाहायला मिळतंय. ते प्रेक्षकांना सुरेश शिंदे यांच्या बॅटच्या पट्ट्यामधून संघाची धावसंख्या आको देखा हाल निवृत्ती शिंदे यांच्या मुखातून आपल्याला गोड आवाजातून ऐकायला मिळायचंय. आमचे परम मित्र आहेत. मला तर 20 वर्षापासून आमची मैत्री आहे परंतु दिवसागणिक आणि या ठिकाणी त्रिपाचित होतोय सुरेश शिंदे. खरोखर पहिला झटका या ठिकाणी बसतोय तो कोरगाव संघाला.
20 वर्षापासून आमची मैत्री, निवृत्तीने आमची मैत्री आणि दिवसागणिक आमची मैत्री वाढत आहेत. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणजे निवृत्ती शिंदे. सुरेश शिंदे यांची जागा घेण्यासाठी निघाले ते पॅडी. जॉन्टी रोड्स कोरगा संघाचे जॉन्टी म्हणून नामांकित आहेत ते पॅडी. पहिला झटका सुरेश शिंदे यांच्या रूपाने. सुंदर अशी फलंदाजी केली ती सुरेश शिंदे यांनी आणि त्रिपाचित झाले ते सुरेश शिंदे. त्यांची जागा घेण्यासाठी पांडुरंग शिंदे. तिसरं षटक मार्गस्थ. तिसरं षटक प्रगतीपटावर. आदिती 11 दरे या संघाकडून. स्टीवा मार्कवा. दोन बंधू पांडुरंग शिंदे, सचिन शिंदे, दोन बंधू आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर संघांमध्ये असा दोन बंधूंची जोडगोळी आहे, परंतु कोरगा संघामध्ये मला वाटतं कित्येक वर्ष या जोडगोळी, दोन बंधूंची जोडगोळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पांडुरंग शिंदे आणि सचिन शिंदे यांच्या रूपाने. पुढचा चेंडू आदित्य 11 दरे संघाकडून पांडुरंग शिंदे यांना मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, परंतु लेग बायच्या रूपाने या ठिकाणी एक धाव पूर्ण होते. संघाची धावसंख्या पोहोचते ती काढली लेग बॅच काढली. पहिली मॅच आहे. पुढचा चेंडू काहीतरी का नियम नको काढू. लेग साठी काढलेला चेंडू पहिल्या चेंडूवरती काय होत आहे आणि आपण खणखणीत सचिन शिंदे यांच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये खणखणीत चौकार आणि या ठिकाणी विजय प्राप्त होतो ते कोरगा संघाला. दोन्ही संघाचे खूप खूप आभार. दरे संघाच्या